जय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. अरे आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, अरे आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, अरे कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अरे कोण म्हणतंय देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी, झालीच पाहिजे, धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी. झालीच पाहिजे. डॉक्टर एमकर साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, डॉक्टर एमकर साहेब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. राज्य सरकारने धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी करण्याऐवजी या ठिकाणी पुन्हा एकदा समिती स्थापन केलेली आहे आणि वेळ काढूपणाचा अक्षरशः कळस केलेला आहे आणि त्याविरोधात धनगर समाजातून या ठिकाणी तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत. सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला जातो आहे. त्यातच कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 7 दिवसापासून जे धनगर एसटी आरक्षण अंमलबजावण्यासाठी उपोषण करत आहेत ते डॉक्टर ईश्वर यमगर देखील सरकारच्या या फसव्या समितीच्या विरोधात या ठिकाणी सरकारविरोधात आगपाखड करत आहेत. सरकारच्या विरोधात संताप व्यक्त करत आहेत. एस टी आरक्षण अंमलबजावणी करण्याऐवजी आणखी किती समित्या नेमणार आहात आणि धनगरांच्या डोळ्यामध्ये तुम्ही माती टाकणार आहात, चटणी टाकणार आहात असं यांचं म्हणणं आहे. या संदर्भातली त्यांची प्रतिक्रिया काय आहे, ते या समितीवरती समाधानी आहेत का, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. डॉक्टर, तुम्ही गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहात. तुमचा प्रश्न सोडवण्याऐवजी सरकारनं पुन्हा एकदा समिती स्थापन केलेली आहे. तुम्हाला ही समिती मान्य आहे का? सर्वप्रथम या फसव्या, थापाड्या, लबाड या सरकारचा सकल धनगर समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो. कारण आमची गेल्या 70 वर्षांपासून मागणी आहे की आम्हाला धनगर एस टी आरक्षण द्या आणि तुम्ही प्रत्येक वेळी समिती स्थापन करता अथवा कोणती तरी योजना आणता आणि विकास आणि योजना ते जे लाभ आमच्या धनगर समाजाला कुठेही मिळत नाही. फक्त या भूलतापा तुम्ही देता. आणि ही जी आत्ता समिती स्थापन केलेली आहे 20 नोव्हेंबर रोजी, ती समिती आम्हाला अमान्य आहे. त्याचं कारण असं आहे की जर आपले विद्वान या समितीचं जर वाचला असेल GR, तर त्या GRमध्ये असं लिहिलेलं आहे की ही समिती अशासाठी स्थापन केलेली आहे की धनगर समाजाला शेड्यूल ट्राईबमध्ये समाविष्ट करून घ्यावा याचा अभ्यास करण्यासाठी बिहार, तेलंगणा या राज्यामध्ये ही जी समितीचे सदस्य आहेत ते अभ्यासाला जाणार आहेत. मग आमची मूळ मागणी गेली 70 वर्षापासून काय आहे की आम्हाला समावेश करू नका. आम्ही काय नव्यानं आपल्याला मागत नाही. आमची मागणी इतकीच आहे की जे आम्हाला घटनेनं दिलेलं आहे त्याचं फक्त तुम्हाला अंमलबजावणी करायची आहे. तर तुम्ही ते अंमलबजावणी करण्यासाठी ठोस पावले न उचलता तुम्ही परत धनगर समाजाला एखाद्या जसं एक मॅजिक वॉल असतात, मिरर असतात, भूलभुलया असतो, त्या भूलभुलयामध्ये फसवून भोळ्याबाड्या धनगर समाजाला परत फसवण्याचं काम आपण शब्दांनी केलेलं आहे. त्यामुळं ही समिती त्वरित स्थगित करावी आणि अथवा आमची जी मूळ मागणी आहे की धनगर समाजाला जे हक्काचं आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ठोस पावले उचलावीत. अन्यथा धनगर समाजाच्या रोषाला, धनगर समाजाच्या रागाला हे सरकारला सामोरं जावे लागेल आणि ही त्यांना खूप मोठी काय म्हणू आपण त्याला की धनगर समाजाची जर एखादा धनगर समाज एकदा का रस्त्यावर उतरला पूर्ण ताकदीनिशी, हे त्यांना परवडण्यासारखं नाही आहे. 2024 ज्ञानाची गंगाच उलटी वाहत्या असं या ठिकाणी दिसून येते. सरकारला अक्कल नाही ती नाही, किमान जे त्या कमिटीमध्ये आहेत त्यांनी तरी या कमिटीला विरोध करायला पाहिजे होता असं देखील समाज बांधव या ठिकाणी सांगत आहे. अगदी खरी गोष्ट आहे. पहा, त्यात बरेचसे आपले विद्वान आहेत, त्याने हा GR वाचला की नाही मला हेही कळत नाही आहे की त्या GRमध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी आपण अभ्यास करत आहोत. तर आमची मूळ मागणी समावेश करायची नाहीच आहे. आमची मूळ मागणी पहिल्यापासून इतकीच आहे की जे आम्हाला घटनेनं आरक्षण दिलेलं आहे त्याचं फक्त आपल्याला अंमलबजावणी करायची आहे. तर त्या अंमलबजावणी करण्यासाठी तुम्ही काही ठोस पावले उचला ना. का परत केवळ त्यांच्या मालकाला खुश करण्यासाठी त्यांच्यासमोर शेपूट हलवत आहेत काही?
आता चित्र असंच दिसत आहे की तुम्ही चाटुगिरी करता आहात, की तुम्ही तुमचे जे मालक आहेत ते जे म्हणतील तसंच वागायचं आहे, म्हणून तुम्ही जी समिती गठीत केलेली आहे, तुम्हाला त्याचे सदस्य केलेलं आहे आणि तुम्ही त्यावरती काही आक्षेप घेत नाही किंवा विरोध करत नाही आहात. तुम्हाला माहीत आहे की ही समिती गठीत स्थापन केल्यानंतर याच्यातून निष्पन्न काही होणार नाही. 3 महिने फक्त फुकट जाणार आणि धनगर समाजाला जो गेल्या 70 वर्षांपासून प्रश्न प्रलंबित आहे तो तसाच राहणार आहे. मग जर आपण खरंच समाजाला न्याय द्यायचा असेल असं आपल्याला वाटत असेल तर या समितीला आपण विरोध करावा. आणि सर्वात मूळची गोष्ट अशी आहे की 90 दिवस आम्हाला मान्य नाहीत, त्याच्यापुढे ही समिती आम्हाला मान्य नाही. ही समिती असंविधानिक आहे. संविधानामध्ये ही समिती म्हणजे बसत नाही. सरकारसमोर गोंडा घोळणारे लोक सगळे त्या कमिटीमध्ये आहेत. अगदी खरी गोष्ट आहे. असंच म्हणावं लागेल की सरकारसमोर गोंडा घोळणारे लोक या कमिटीमध्ये आहेत. मला माहीत नाही की त्यांना आता याच्यातून काय मिळणार आहे, पण इतकं नक्की आहे की ही समिती जर अशीच राहिली तर समाजाचं मोठं नुकसान हे 100% होणार आहे. कारण या समितीचा उद्देशच हा आहे की या धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावायचा आहे. आणि जर धनगर समाजाला नव्याने समावेश करायचा असेल त्याची प्रक्रिया खूप मोठी आहे. ती या 3 महिन्यामध्ये ती पूर्ण होऊ शकत नाही. कारण एखाद्या जातीला नव्याने समावेश करायचा असेल तर त्याची खूप मोठी लिस्ट असते. चाली, रीती, रूढी, परंपरा या सर्व पाहायला लागतात. त्या परत जे शेड्यूल ट्राईबचे कमिशन आहे तिकडे ती जावे लागते, तिकडून राज्यपालांकडे जावे लागते. अशी ती मोठी प्रक्रिया आहे. आणि म्हणून आमचं स्पष्ट मागणं आहे की आम्ही समावेशाची मागणी केलेली नाही. आमची मूळ मागणी आहे की आम्ही जे धनगर तुमचा या कमिटीला 100% विरोध आहे. हो, आमचा या कमिटीला 100% विरोध आहे. बरं, 90 दिवस कशासाठी लागतात हो? आता मूळ प्रश्न हाच राहिला की 90 दिवसांना याच्यासाठी हवे आहेत की राम मंदिर तयार झाल्यानंतर लगेच आपली आचारसंहिता लावायची आणि त्या आचारसंहितेमध्ये ते 90 दिवस आले की हा धनगर आरक्षणाचा प्रश्न मोडीत काढायचा. आणि हे जे आंदोलन सुरू आहेत त्याला पूर्ण दाबण्याचा हा 90 दिवसांचा याने अवधी मागितलेला आहे. कारण ऑलरेडी 50 दिवसांचा अवधी ह्या लोकांनी मागितलेला होता चौंडीमध्ये. ते 50 दिवस उलटून गेल्यानंतर 5 दिवसानंतर म्हणजे 55 दिवसानंतर यांनी हे निर्णय काढला समितीचा आणि परत 90 दिवस मागता आहेत. म्हणजे साधारणतः 145 दिवस मागतायत. ते पण चुकीच्या गोष्टीसाठी मागतायत. हे आम्हाला मान्य नाही. हे पूर्ण सकल धनगर समाजाला हे मान्य नाही. आचारसंहिता लागल्यानंतर ही 5 वर्ष वाया गेली ती गेली आणि पुढची 5 वर्ष देखील अशीच वाया जाणार आहेत. म्हणजे तब्बल 10 वर्षांचा काळ यामध्ये लोटणार आहे. अगदी खरी गोष्ट आहे. आचारसंहिता लागली की परत इलेक्शन सुरू होतात, त्यामध्ये काही करता येत नाही. आता हे भाजप सरकार तर पडणारच आहे. कारण हे जे रोषाला सामोरं जावं लागणार आहे यांना, त्यामुळे यांची सत्ता काय परत येणार नाही आहे. नवीन जे सत्तेधारी येतील ते देखील आम्हाला हीच मागणी करतील की आम्ही आत्ताच सत्तेत आलो आहोत, आम्हाला थोडा अभ्यास करायचा वेळ द्या. मग परत त्यांचा वेळ सोबत आता परत विधानसभा आली, परत त्याची आचारसंहिता. याचा अर्थ काय की आता जर या लोकांनी निर्णय बदलला नाही तर 10 वर्ष नाही, पुढील 15-20 वर्ष परत आपल्याला आरक्षण भेटत नसतं आणि परत धनगर समाजावरती हा अन्याय करायचा एक कट कारस्थान रचलेला आहे. डॉक्टर साहेब, 25 वर्षामध्ये साधारणपणे एक पिढी बदलते आणि आपण तर म्हणताय आणखी 15 ते 20 वर्ष लागू शकतात. अगदी खरी गोष्ट. आणखी किती पिढ्यांचं नुकसान होणार आहे? आता आपण जो लढा उभा केलेला आहे तो लढा याच्यासाठी उभा केलेला आहे की कोणत्याही पिढीचं आता आपण नुकसान होऊ द्यायचं नाही आहे. कारण आपण आपल्या मतावरती ठाम आहोत की तुम्ही जो हा GR काढलेला आहे की धनगर समाजाला समाविष्ट करायचा, तो GR रद्द करावा, नव्याने GR काढावा. आणि तो GR असा असावा की धनगर समाजाची जी मूळ मागणी आहे की अंमलबजावणी करावी, त्यासाठी ठोस पावले उचलून तो GR काढावा, तर तो मान्य होईल. अथवा हा GR आम्हाला मान्य नाही आहे. आणि जर तुम्हाला तुमची भूमिका ठाम ठेवायची असेल, जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही शासन आहोत, आम्ही शासनकर्ते आहोत, म्हणून आम्ही धनगर समाजावरती अन्याय करू आणि कसेही त्यांना वागू, तर हे खपवून घेतलं जाणार नाही. याची त्यांनी दक्षता घ्यावी. EWSचं आरक्षण देत असताना 2019च्या लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती होत्या आणि त्यावेळेस सरकारनं विशेष कायदा केला आणि EWSचं आरक्षण 10% जे आहे ते देऊन टाकलं. कोणीही मागणी केली नव्हती, कोणीही धरणं धरलं नव्हतं, कोणी तुमच्यासारखं उपोषण केलं नव्हतं, पण ते सत्तेत होते म्हणून त्यांना पाहिजे तशी सत्ता त्यांनी त्या ठिकाणी राबवली. धनगर सत्तेत नाही आहे, त्यांना कोणी वाली नाही आहे, म्हणून त्यांना कोण विचारच नाही आहे का? अगदी खरी गोष्ट आहे. पहा, धनगर समाजाला खरंच कोण वाली नाही आहे. ना आमचा विधानसभेत, ना आमचे लोकसभेत, ना आमचे राज्यसभेत. आमच्या घरचा माणूस जर तिथं नसेल तर आमच्या घराचे प्रश्न मांडणार कोण आणि पोटतिडकीने बोलणार कोण? आणि म्हणून हे जे जितके काही सत्ताधीश पक्ष झाले त्या सर्व सत्ताधीश पक्षांना हे माहीत आहे
की धनगर समाजाला कुणी वाली नाही आणि कुणीतरी जर पुढाकार घेतला तर त्याला चिरीमिरी पदं द्यायची आणि आपला दावणीला बांधून ठेवायचं, म्हणजे तो आपल्यासारखं भुंकायला लागतो आणि परत समाजाला दावणीला बांधतो. म्हणून माझी अशी विनंती आहे सर्व बांधवांना की आता कुणीही पक्ष आणि पात न करता धनगर सारा एक, आपण सर्व या विरोधी वाक्याखाली आपण सर्व एकत्र आलो पाहिजे, तरच आपलं काहीतरी होईल. जर समजा आता नाही झालं तर पुढचे 20-25 वर्ष म्हणजे अख्खी परत एक पिढी खराब होऊन जाईल. आणि तुम्ही हा GR वाचून बघा, त्या GRच्या पहिल्याच ओळीत लिहिलेलं आहे की धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी ही समिती गठीत केलेली आहे आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी ते तेलंगणाने दुसऱ्या राज्यात जात आहेत. त्यापुढे त्याने असं सांगितलेलं आहे की त्या राज्यांनी कोणत्या निकषावरती त्या त्या जातींना ते सर्टिफिकेट दिलेलं आहे. पहा, शेड्यूल कास्ट असो अथवा शेड्यूल ट्राईब असो तर त्यांच्या त्या निकष ठरलेल्या आहेत. मग ते कोणतेही राज्य असो, EWSचं रिझर्वेशन देत असताना त्यांना विशेष अधिवेशन बोलवायला वेळ आहे, त्यांना घटना दुरुस्ती करायला वेळ आहे, त्यांना नवा कायदा करायला वेळ आहे. पण गेल्या 75 वर्षापासून हा धनगर समाज रस्त्यावरची लढाई लढत आहे. त्यासाठी अनेक जणांनी आत्महत्या केलेली आहे, अनेकांनी आमरण उपोषण केलेलं आहे, अनेकांनी आपल्या घरादारावरती तुळशीपत्र ठेवलेलं आहे. काही जण तर जन्मभर हा लढा लढत आहेत. त्याशिवाय अनेकांनी लाटाकाट्या खाल्लेल्या आहेत, अनेकांच्या अंगावरती कोर्ट केसेस दाखल झालेले आहेत, अनेक जणांना कोर्ट कचेऱ्याच्या येरझारा कराव्या लागतात. इतका प्रचंड संघर्ष करून देखील सरकार या प्रश्नावरती का विशेष अधिवेशन बोलवत नाही आणि या प्रश्नावरती देखील असाच कायदा करून धनगरांच्या ST आरक्षणाची अंमलबजावणी का करत नाही? पहा आपण म्हणजे त्यांना एक न्याय आणि धनगरांना एक न्याय, म्हणजे घटनेसमोर सर्वजण सारखे असतात. मग आम्हाला हे दुजा भावाची किंवा दुय्यम दर्जाची वागणूक का देतात? पहा, आपण मगाशी आपण चर्चा केल्याप्रमाणे धनगर समाजाला हा पहिल्यापासूनच दुय्यम भाव एवढ्यासाठीच आहे कारण धनगर समाजाला कुणी स्ट्रॉंग वाली नाही आणि जे कोण झाले त्याने आपल्या चिरीमिरी पदासाठी धनगर समाजाला वेठीस धरलं आणि ज्या त्या पक्षामध्ये धनगर समाजाला बांधून ठेवलं. हे जे राज्यकर्ते आहेत त्यांना चांगलंच माहीत आहे की धनगर समाज हा कधीही एक येऊ शकत नाही आणि म्हणून ह्या सर्व आमच्यावरती आत्तापर्यंत 70 वर्षांपासून अन्याय चाललेला आहे. पण आता मला आपल्या माध्यमातून या शासनाला, या राज्यकर्त्यांना सांगायचं आहे की ही जी मागं आपल्या आता गर्दी दिसत आहे ही वारंवार रोजच्या रोज वाढत आहे. त्यामुळे तुम्ही या संभ्रमात पडू नका की धनगर समाज एकजीव होऊ शकत नाही, धनगर समाज एकसंघ होऊ शकत नाही. ही जी तुमची गोड गैरसमज आहे, चूक आहे, ती दूर करा. धनगर समाज आता एक संघ व्हायला लागलेला आहे, धनगर समाज आता एकजूट व्हायला लागलेला आहे. कारण धनगर समाजाला देखील आता कळालेलं आहे की आपण या कोणत्याही राजकीय पक्षांच्या नादाला न लागता आपण सर्वांनी एकत्र येऊन आपला लढा उभा केला पाहिजे, तरच आपल्याला जे आपल्या हक्काचं आरक्षण आहे ते मिळणार आहे. म्हणून आपण अजून वेळ गेलेली नाही आहे. ही जी आपण केलेली चूक आहे ती चूक सुधारावी आणि धनगर समाजाची जी मूळ मागणी आहे त्या मूळ मागणीकडे लक्ष द्यावं. आणि पण पहिल्यांदा 50 दिवसांची मुदत दिली ती संपली, आता परत 90 दिवस. आम्ही यांच्या ज्या 90 दिवसांच्या मागणीसाठी आम्ही अजिबात त्यांना समर्थन देत नाही. 50 दिवसात पान देखील हल्लं नाही, 50 दिवसामध्ये पान देखील हल्लं नाही, 90 दिवसात केस तरी हलणार आहे काय? मुळात आम्हाला 90 दिवसांचा हा प्रश्नच नाही आहे, कारण ही जी समिती आहे तीच बेकायदेशीर आहे. कारण समितीचा उद्देशच चुकीचा आहे. आम्ही मागतोय एक आणि तुम्ही सांगताय आम्हाला एक, त्यामुळे ही समितीच बेकायदेशीर आहे, समितीचा उद्देश बेकायदेशीर आहे. त्यामुळे हा समितीचा जो उद्देश आहे तो पहिला सर्वात प्रथम बदलला पाहिजे. कारण तुम्ही आम्हाला नव्यानं तिथं समावेश करण्यासाठी अभ्यास करू नका. आमची मागणी नव्याने समावेश करा अशी नाही. मी आपल्याला वारंवार सांगतो ही समिती बेकायदेशीर आहे, यांचा अभ्यास बेकायदेशीर आहे. आम्हाला अंमलबजावणी करायची आहे. त्या संदर्भात आमच्याकडे देखील पुरावे आहेत, ते आम्ही आज देखील तुम्हाला द्यायला तयार आहोत. तुमचा आज उपोषणाचा 7वा दिवस आहे. सरकारकडून काय तुम्हाला समाधानकारक प्रतिसाद मिळतोय का? हे आणखीन तुमचं आंदोलन किती दिवस चालू राहणार आहे? सरकारकडून मला अजूनपर्यंत काही समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही आणि जोपर्यंत आपली जी मूळ मागणी आहे ती जोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत आपला हा लढा चालूच आपण ठेवणार आहोत. कारण आमची मूळ मागणी साहेब हीच आहे की आम्हाला अंमलबजावणी करावी, ना की आम्हाला समावेश करावं. त्यामुळं हा लढा चालूच राहील आणि मला निश्चितपणे खात्री आहे की या लढ्यासाठी निश्चितपणे धनगर समाज आता चांगल्या मोठ्या प्रमाणाने मोठ्या संख्येने प्रतिसाद देईल. कारण हा लढा धनगर समाजाचा लढा आहे, हा लढा धनगर समाजाचा अस्तित्वाचा लढा आहे आणि हा लढा धनगर समाजाच्या न्याय हक्काचा लढा आहे.
सरकारनं वेळ काढूपणाचा अक्षरशः कळस केलेला आहे आणि धनगर एस.टी आरक्षणाची अक्षरशः क्रूर अशी थट्टा चालवलेली आहे. कारण पहिल्यांदा 50 दिवसांची मुदत मागून घेतली, त्या 50 दिवसामध्ये साधं पाणी हल्लं नाही. त्यामुळे डॉक्टर ईश्वर यमगर यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे की जिथं 50 दिवसात पाणी हल्लं नाही तिथं 90 दिवसामध्ये हे काय दिवा लावणार आहेत, 90 दिवसामध्ये हे काय करणार आहेत, हे काहीही करणार नाहीत. आचारसंहितेपर्यंत त्यांना हा प्रश्न कसा तरी करून पुढे ढकलायचा आहे आणि कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची त्यांना काळजी घ्यायची आहे. त्यासाठी ते धनगर जमातीमध्ये फूट पाडून आणखीन एखादं समांतर आंदोलन उभं करण्याच्या तयारीमध्ये आहेत. असली चळवळी विरोधात नकली चळवळ उभी करण्यासाठी देखील या धनगर जमातीमधल्या काही जणांना सरकारनं हाताशी धरलेलं आहे आणि हे लोक कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ या म्हणीचा प्रत्यय आणून देत आहेत आणि अगदी बेशरमपणे सरकारची वकिली करत आहेत. चळवळीचं नेतृत्व करण्याऐवजी, भोळ्या भाबड्या धनगर जमातीचं नेतृत्व करण्याऐवजी कुठल्या तरी नेत्याची वकिली करण्यामध्ये धनगर जमातीचे दलाल या ठिकाणी स्वतःला धन्य समजत आहेत आणि त्यांच्या विरोधात डॉक्टर ईश्वर यमगर सारखे रस्त्यावरची लढाई लढणारे शेकडो कार्यकर्ते, हजारो कार्यकर्ते या ठिकाणी रान उठवत आहेत. मला खात्री आहे की धनगर जमात खऱ्याच्या पाठीशी या ठिकाणी ठामपणे उभी राहील. त्याचबरोबर ज्यावेळेस 2019च्या लोकसभेच्या निवडणुका तोंडावरती होत्या त्यावेळेस कुणीही मागणी केलेली नसताना, कोणताही मोर्चा निघालेला नसताना, कुणीही आंदोलन केलेलं नसताना न मागता EWSचं 10% आरक्षण जे आहे ते त्यांना देण्यात आलं, सवर्णांना देण्यात आलं. इतकंच काय, त्यासाठी नवा कायदा केला, घटनेमध्ये दुरुस्ती देखील केली, विशेष अधिवेशन देखील बोलवलं आणि त्यांचा प्रश्न चुटकीसरशी सोडवला. प्रश्न नव्हताच मुळात आणि विशेष म्हणजे ते आरक्षण देखील 50%ची मर्यादा ओलांडून देण्यात आलेलं आहे. बरोबर, म्हणजे लढाई आम्ही लढतोय, आमच्याकडे तुम्ही लक्ष देत नाही आणि ज्यांना त्याची गरज नाही त्यांना मात्र तुम्ही आरक्षण देताय. द्या ना. आमच्या शेकडो पिढ्या यामध्ये बर्बाद होत आहेत, आमचे कार्यकर्ते लाटागाड्या घात आहेत, आमचे कार्यकर्ते तुरुंगात जात आहेत, आमच्या कार्यकर्त्यांच्या अंगावरती गुन्हे दाखल होत आहेत. द्या आम्हाला जे आमच्या हक्काचं आहे ना ते द्या, आमच्या ST आरक्षणाची अंमलबजावणी करा, असं डॉक्टर ईश्वर यमगर यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर जी 90 दिवसाची या ठिकाणी मुदत मागून घेतलेली आहे त्यांना देखील ईश्वर यमगर यांनी सांगितलेलं आहे की मी तुमचा निषेध करत आहे, ही समिती मला मान्य नाही, त्या समितीवरती मी समाधानी नाही आहे. कारण आमची मूळ मागणी जी आहे ती अंमलबजावणीची आहे. आम्हाला जायचं आहे मुंबई आणि दिल्लीच्या दिशेनं, म्हणजे मुंबईतल्या विधानसभेच्या सभागृहात जायचं आहे, दिल्लीच्या लोकसभेच्या सभागृहात जायचं आहे आणि हे आम्हाला रस्ता कुठला दाखवायला लागलेत, रस्ता दाखवायला लागले तिकडे कुलाळवाडीचा. म्हणून हा डाव आता धनगर समाजानं ओळखलेला आहे आणि तुम्हाला मतपेटीच्या माध्यमातून याचा हिसका दाखवल्याशिवाय, याचा बदला घेतल्याशिवाय, तुम्हाला याचं योग्य उत्तर दिल्याशिवाय धनगर जमात शांत बसणार नाही. तुम्हाला जोपर्यंत घरी पाठवणार नाही तोपर्यंत आम्ही शांत होणार नाही, हे लक्षात ठेवा. आपला मित्र, आपला कार्यकर्ता अमोल पांढरे. जय मल्हार, जय भारत.